आपल्यासोबत मनोज जरांगे पडले आहेत. जरा काय सांगाल, सुरुवातीपासून ज्या तुम्ही देशमुख कुटुंबियांच्या सोबत आहेत, सुरुवातीला रास्ता रोको झाला होता, त्यानंतर पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन झालं होतं, जलसंबंधी आंदोलन झालं होतं. सरकारसोबत असताना देशमुख कुटुंबियांना आंदोलन का करावं लागतं? दिखाऊपणा बेगडीपणा करायचा फक्त सरकारनं. आम्ही सोबत आहेत कुटुंबाच्या एवढं फक्त बोलायचं आणि एक भावनिक कुटुंब करायचं, गावकरी करायचे, न्याय मात्र द्यायचा नाही. म्हणजे हे प्युअर येड्यात काढायचं काम सुरू आहे सध्या सरकारचं. मस्साजोगवासियांना, देशमुख कुटुंबियांना, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना हे प्युअर येड्यात काढायचं काम आहे. लेकरू जाऊन त्यांच्यात माणुसकी जिवंत नाही राहिली सरकारच्या आता. नुसते आंदोलनं करूनच आत्तापर्यंत आरोपी अटक करावं लागले. मग तुम्ही सोबत राहून काय करता? सोबत राहून काय करता? काहीच प्रगती नाही त्या प्रकरणात. ही चूक जाणून बुजून सरकार करते, तिरस्काराच्या भावनेतून करते. आज त्यांच्या आईला जर संध्याकाळपर्यंत गोळ्या घेतल्या नाही तर 14 वर्षापासून संतोष भाई यांच्या आईला गोळ्या आहेत. त्यांनी जर घेतल्या तर जीवाला धोका आहे. त्यांचं लेकरू एकदम लहान आहे संतोष भाईचं, ते सकाळपासून पाणी पिलं नाही. आणि तुम्ही असे विषयसुद्धा चेष्टेवर घेणार असाल, कोणचं सरकार चालवतं रे? त्याचे दुष्परिणाम लय वाईट होणार आहेत. बीडची SP कलेक्टर यांना आपण फोनवर संवाद साधला, नेमका संवाद काय झाला? जर आज त्यांच्या आईला गोळ्या नाही घेतलं तर त्यांच्या शरीरावरती परिणाम होणार आहेत. 14 वर्षापासूनची त्यांची गुळीचा खंड पडलेला नाही आहे. मग अशा वेळेस जर ती खंड पडला तर त्यांच्या जीवाला धोका आहे. मग असं जर झालं तर याचे वाईट परिणाम होणार आहेत राज्यात. तुम्ही सरकारला लवकर कळवा, एखादं शिष्टमंडळ मंत्रिमंडळाचं पाठवून यांच्या मागणीची अंमलबजावणी करा. हा SP साहेबाकडे आणि कलेक्टर साहेब दोघांकडे आपण निरोप दिला आहे. CID तपास करते, SID तपास करते, यांना तपासाचं स्वातंत्र्य नाही असं सातत्यानं आपण असं म्हणतो. नाहीच ना. असते तर आत्तापर्यंत अर्ध बीडचं जेल भरलं असतं. 150-200 आरोपी ते सगळे मिळून 6 आरोपी करायचे. एकही 6 आरोपी आत्तापर्यंत झालेला नाही आहे, एक पण. आणि करू पण शकत नाहीत ते. हे सत्य आहे, करणारसुद्धा नाहीत ते. कारण तपास यंत्रणेला कलेक्टर SPंना इथं बोलून काहीच उपयोग नाही. इथं सरकार त्यांना कामही करू देत नाही. आणि तपास यंत्रणेनं आत्तापर्यंत एकही आरोपी पकडून 6 आरोपी केलेला नाही. दुसरे मोकाट फिरतेच सगळे. याचा अर्थ कळतो, लोक हुशार आहेत. जरी मंत्री, आमदार, खासदारांना वाटत असेल आम्ही लय हुशार आहेत, जनता तुमच्यापेक्षा हुशार आहे. जनतेला कळतं आहे हे काय चाललं आहे. छुपा अजेंडा सरकारचा सुरू आहे. काहीच करू द्यायचं नाही, तर न्याय मिळू द्यायचा नाही. हा म्हणायचं नाही, नाही म्हणायचं नाही, असं आहे. नुसतं गोड बोलून 3 महिने घालवलेत. नुसतं गोड बोलून फक्त सहानुभूती मिळवायची, पण न्यायाच्या दृष्टिकोनातून काहीच करायचं नाही, असं सध्याचे तरी चित्र आहे. पोलिसाकडे एवढी मोठी यंत्रणा असताना पोलिसांनी बालाजी तांदळे या नावाची माणसाच्या नावाची गाडी जी आहे ती 10,300 किलोमीटर फिरवली. ते असं म्हणतात की धनंजय मुंडे माझे दैवत आहेत आणि वाल्मिक कराड माझे नेते आहेत. त्यांची गाडी 10,300 किलोमीटर फिरवली पोलिसांनी. त्यांनी काय म्हणावं काय नाही म्हणावं त्यापेक्षा आपला आधी बघू. आपण नाव घेणारे आपले, रेकॉर्ड शोधणारे आपले, 6 आरोपी सांगणारे आपले आणि सरकार बी म्हणणाऱ्यांचंच. तुम्ही काय केलं? तुम्ही किती 6 आरोपी केले ते सांगा आधी, ते नंतर बघू ना. का नंतर बघू? त्याचं कारण पण तसंच आहे. दुसऱ्याचीच उणे 3 महिने काढलेत आणि स्वतःचा न्याय मागं ठेवला आहे. स्वतःचा देशमुख कुटुंबाचा न्याय मागं ठेवला आहे. कारण सरकार म्हणून तुम्हीच आहेत. नुसतं उठायचं, पळायचं, मीडिया पुढे यायचं, बोलायचं, गप्पा ठोकायच्या, माघारी जायचं, नुसतं पळाल्याचं चित्र दाखवायचं. पण या संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात बदल काय? काहीच नाही. प्रगती काय त्याच्यात? कुठला 6 आरोपी नाही, आणखीन एक पण. किती येड्यात काढणार रे? माणुसकी शब्द तुम्ही आणलाय नवीन. आता इथं माणुसकी मिली का तुमची फडणवीसांची? हे सोपं आहे का आता? ही तिरस्कार चांगला आहे का? अरे डाग, सरकारला डाग लागतोय देशमुख कुटुंब उपोषणाला बसणं म्हणजे, तरी तुम्हाला लाज वाटत नाही. आणि माणुसकी शब्द मात्र छाताडावर शिक्का मारून हिंडायला लागली. इथं काय सगळं सांगायला तुम्हीच आहेत, करून घ्यायला पण तुम्हीच आहेत. आता या प्रकरणात तुमची काय भूमिका असणार आहे पुढची? सरकार आहे ना सोबत. भूमिका कुठं असते की सामान्य एखादे सामान्य जनता आंदोलन करायली आणि त्यांच्याकडे कोणी दखल देत नाही, मग त्यावेळेस असतं. असं नसतं ते, त्याच वेळेसचा विषय असतो तो की सामान्याला देत ना. मग आपण फोन करणार 10-5 जण आणि आपण सांगणार बाबा तिकडं लक्ष द्या. सीधं सरकारसोबत आहे, सरकारसोबत आहे. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सोबत आहे ना, त्यांच्यात वेगळी रणनीती.
आमदार मंत्री खासदार मुख्यमंत्री सेम अधिकारी आहेत त्यांच्यात. आणि मग काय आता सरकारसोबत आहे ना, का नुसतं भाषण ठोकायला काय इकडं. मग पाटील तुम्ही असं बोलताना म्हणाले की एकनाथ शिंदे असते तर या प्रकरणाचा निपटारा झाला असता, उतरून जेलात टाकले असते. काय असतं, अनुभव सांगत असतो माणूस. तिरस्कारानं भरलेला माणसं आणि त्याच्यात जर तिरस्कार जरी असला तरी परिवर्तन केलं आहे का नाही ही बदल दिसत असतो. कारण शिंदेसाहेबांनी काम केलं. आपण नाही का एखाद्या गावखेड्यातले शब्द येते म्हणजे त्याला काय डायरेक्ट तुलना करायची काही गरज नाही आपल्याला. परंतु गावखेड्यात शब्द असतो की पहिला एक सरपंच होता, खूप चांगलं कामं करायचा. दुसरं आल्यावर त्याने जर त्याच्यापेक्षा चांगले केलं, लोक म्हणतात पहिल्या सरपंचापेक्षा याने चांगले कामं केले. मग आता त्यांचा कालखंड आम्ही बघितला. त्यांनी आंदोलनाला कसं यशाकडे न्यायचं, लोकांना कशी साथ द्यायची, सगळ्या जाती धर्माचे कामं कसे करायचे ही प्रयोग करायचे. तसं तुम्ही करायचं ना, तुमचं पण नाव झालं असं ना. तुम्ही माणसं मरून न्याय द्यानात, तर माणसं मरून न्याय द्यानात. माणसं मेलेल्यांच्या कुटुंबाला आंदोलन करायला लागतं, नाव कमायला काम करावं लागतं. आणि तुम्ही फक्त तिरस्काराचे, आम्हाला वाटलं होतं तिरस्कार सुटेल तुमचा, पण ते जास्त तिरस्कार आहे तुम्हाला. आणखी खुनशीपणा तुमच्यातला जात नाही. नसता देशमुख कुटुंब बसूच शकत नाही. न्याय मिळत नाही म्हणून तर बसलं ना. निश्चित आपण बघतोय हे होते मनोज जरांगे पाटील, ज्यांनी आज मसाजोग येथे येऊन अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली आणि त्यानंतर आपल्याच संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.